Hello friends, this is डॉक्टर सुधीर नगरकर. सप्टेंबर 2021 मध्ये सेट एक्झाम झाली होती. त्यामधील पेपर 1 त्यामधील सेट ए. तर EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्सचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी 5 MCQ जे आहेत, मला वाटते 41 ते 45 असे 5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 41. प्रेझेन्स ऑफ E. coli in water is an indicator of dash contamination. म्हणजे प्रश्न असा आहे पहा की पाण्यामध्ये E. coli असणे म्हणजे पाणी E- मुळे प्रदूषित असण्याचे दर्शक आहे. आता पाणी हे कशामुळे प्रदूषित म्हणजे दूषित असण्याचे दर्शक आहे, हा प्रश्न आहे पहा. तर या ठिकाणी ए ऑप्शन दिलेला आहे सिवेज म्हणजे मलमूत्रा. त्यानंतर बी ऑइल म्हणजे तेल. नंतर सी म्हणजे काय पेस्टिसाइड जंतुनाशका. आणि हर्बिसाइड डी ऑप्शन आहे हर्बिसाइड म्हणजे तणनाशका. आता हे पाण्यामध्ये E. coli जे असणे म्हणजे पाणी हे मूलमूत्र आहे, तेलामुळे दूषित आहे का, जंतुनाशकामुळे दूषित आहे का, तणनाशकामुळे दूषित आहे, हे आपल्याला पाहायचे आहे. आता ऑप्शन ए दिलेला आहे मलमूत्रा. तर मलमूत्रामुळे दूषित असण्याचे दर्शक आहे, हे उत्तर बरोबर आहे बघा. तर आता मलमूत्रा म्हणजे त्यालाच इंग्लिशमधून सिवेज असे म्हटलं जातं. ती मलनिस्सारण असंही म्हटलं जातं याला. तर E. coli हा जीवाणू मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो. आता E. coli काय आहे तर एक जीवाणू आहे आणि तो काय करतो तर तो जीवाणू मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळत असतो. आता पाण्यात त्याची उपस्थिती म्हणजे पाणी मूलमूत्राने दूषित झाले आहे हे दर्शवते. आणि हे प्रामुख्याने सांडपाणी, शेतातील अपसरण किंवा कचऱ्याच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे तयार झालेला जीवाणू म्हणजे E. coli हा जीवाणू असतो. त्यामुळं मूलमूत्रापासून किंवा सिवेजपासून हा तयार होत असतो. आता या ठिकाणी तेल असं उत्तर दिलेलं आहे पहा. तर तेल हे उत्तर चुकीचं आहे. कशामुळं तर तेलाचे पाण्यातील प्रदूषण हे प्रामुख्याने औद्योगिक गळती किंवा गाड्यामधून होणारी गळती किंवा पेट्रोलियम पदार्थाच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे होते. तर तेलामध्ये E. coli हा जीवाणू वाढू शकत नाही. त्यामुळे हे ऑइल हे उत्तर चुकीचं आहे पहा. आता पेस्टिसाइड त्यालाच काय म्हटलं जातं तर कीटकनाशक असं म्हटलं जातं. तर कीटकनाशके शेतीमध्ये कीड मारण्यासाठी वापरली जातात. ती पाण्यात मिसळल्यास प्रदूषण होऊ शकते. तर E. coli हे जीवाणूंसाठी हे कारण ठरत नाही, कारण पाण्यात मिसळल्यावर त्याचं प्रदूषणच होत असतं. त्यामुळं पेस्टिसाइड किंवा जंतुनाशक हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. आता तणनाशक जे आहे तणनाशके अवांछित गवत किंवा झाडे नष्ट करण्यासाठी वापरली जातात. आता कीटकनाशकांप्रमाणेच ही पाण्याला दूषित करू शकतात, पण E. coli सारख्या जीवाणूची उपस्थिती यामुळे होत नाही, म्हणजे तणनाशकामुळे होत नाही. ही फक्त मलमूत्र किंवा सिवेजमुळे दूषित पाणी हे दूषित असण्याचे दर्शक असते. त्यामुळे मलमूत्रा किंवा सिवेज हे याचे करेक्ट उत्तर आहे पहा. क्वेश्चन नंबर 42. ड्युरिंग डे टाइम नॉइज पोल्युशन इज अ रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट बी एक्सीड. म्हणजे प्रश्न क्रमांक 42. नागरी वस्तीमध्ये दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण
पुढीलप्रमाणे आहे. तर किती मॅक्सिमम ध्वनीची तीव्रता असली पाहिजे, मॅक्सिमम किती पाहिजे? तर या ठिकाणी ए 75 dB, बी 55 dB, सी 65 dB आणि डी 80 dB असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. मात्र ए ऑप्शन या ठिकाणी 75 dB दिलेलं आहे पहा. तर 75 dB ही मर्यादा निवासी भागासाठी खूप जास्त आहे, खूप जास्त आहे आणि प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य आहे. मग निवासी भागासाठी ही जास्त आहे, तर हे उत्तर चुकीचे आहे. आता बी पर्याय 55 dB या ठिकाणी दिलेला आहे. तर पर्यावरण नियम आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वानुसार दिवसा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत निवासी भागातील ध्वनी पातळी ही 55 डेसिबल पेक्षा जास्त असू नये असा नियम आहे. त्यामुळे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, योग्य आहे. तर 55 dB याची कॅपॅसिटी आहे पहा. तर 65 dB ही पण उत्तर चुकीचं आहे, कारण 65 dB ही पातळी निवासी भागासाठी अनुमतीपेक्षा जास्त आहे. अशा पातळीचा आवाज मुख्यतः व्यापारी कमर्शियल भागात त्याची परवानगी असते, मात्र नागरी वस्तीसाठी याची परवानगी नसते. त्याचबरोबर 80 dB हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे, कारण हे खूपच जास्त ध्वनी पातळी आहे, जी सहसा मोठ्या वाहतूक किंवा औद्योगिक क्षेत्रात आढळते आणि निवासी भागासाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळं याचं उत्तर आहे 55 dB. dB म्हणजे काय? तर डेसिबल. 55 डेसिबलपेक्षा जास्त नागरी वस्तीमध्ये दिवसा ध्वनी तीव्रतेची पातळी 55 dB पेक्षा जास्त असता कामा नये. आता क्वेश्चन नंबर 43. टू रेग्युलेट अँड कंट्रोल द ट्रान्सबाउंडरी मूवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट इज ऑल्सो नोन ॲज. म्हणजे प्रश्न क्रमांक 43. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. आता घातक कचरा सीमापार चळवळीचा नियम व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला काय म्हटलं जातं? या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. बेसेल परिषद किंवा बेसेल कन्व्हेन्शन असं ऑप्शन दिलेला आहे. सिटीज किंवा रामरस परिषद, रामरस कन्व्हेन्शन, किंवा वेंटलँड परिषद, वेंटलँड कन्व्हेन्शन असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी ए ऑप्शन जो आहे बेसेल परिषद. आता या संदर्भात आपल्याला माहीत पाहिजे की बेसेल करार हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतूक आणि त्याच्या विल्हेवाटीचे नियमाने नियंत्रण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा करार 1989 मध्ये स्वीकारण्यात आला आणि विशेषतः विकसनशील देशांमध्ये विकसित देशांकडून धोकादायक कचऱ्याची ने-आण रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरण आणि मानवाच्या आरोग्यावर होणारा धोका हा कमी होतो. त्यामुळे घातक कचरा सीमापार चळवळीचा नियामक व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला काय म्हणून ओळखले जाते? तर बेसेल परिषद म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. तर सिटीज जे आहे, आता तुम्हाला तर सिटी म्हणजे काय शहर आहे का? तर सिटीज म्हणजे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फाउना अँड फ्लोरा. हा करार धोक्यात असलेल्या वन्यजीवन आणि वनस्पतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करतो, जेणेकरून त्याचा नाश होणार नाही. हा करार धोकादायक कचऱ्याशी संबंधित नाही. त्यामुळं याचे उत्तर सिटीज हे नाही. आता रामरस करार जो आहे, तो रामसर करार जो आहे किंवा रामसर परिषद जी आहे, तर हा करार ओलसर भूमी म्हणजे वेटलँड्स संरक्षण आणि त्याच्या शाश्वत वापराबाबत आहे. हा धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनासंबंधी नाही. त्यामुळं
रामसर परिषद हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. आता वेटलँड करार जो आहे, वेटलँड कन्व्हेन्शन, हा रामसर कराराच्या दुसऱ्या नावाने उल्लेख केलेला आहे, जो ओलसर भूमीचे संरक्षण करण्यासाठी आहे. वेटलँड जे आहे ते ओलसर भूमीचे संरक्षण करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे आणि धोकादायक कचऱ्याच्या नियंत्रणाशी संबंधित नाही. त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. बेस्ड कन्व्हेन्शन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. बेस्ड कन्व्हेन्शन म्हणजे काय, तर घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला बेसेल परिषद म्हणून ओळखले जाते. ते 1989मध्ये त्याची तो स्वीकारण्यात आलेला आहे. 1989मध्ये अशा प्रकारे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतूक आणि त्याच्या विल्हेवाटीचे नियम व नियंत्रण म्हणून ह्या परिषदेला, बेसेल परिषदेला महत्त्व आहे. आता प्रश्न 44. देअर आर नंबर ऑफ ॲक्ट्स इन इंडिया टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. वन ऑफ द फॉलोइंग ॲक्ट इज नोन ॲज कॉम्प्रेन्शन अंब्रेला ॲक्ट. म्हणजे भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. त्यापैकी पुढील कायदा भूव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. आता कोणते आहेत कायदे, तर एअर पोल्युशन ॲक्ट, वॉटर पोल्युशन ॲक्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आणि लायबिलिटी ॲक्ट. या ठिकाणी बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो, हवा प्रदूषण कायदा, जल प्रदूषण कायदा, पर्यावरण कायदा आणि जबाबदारी कायदा. तर पर्यावरण कायदा किंवा पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, तर हे उत्तर योग्य आहे. पहा, तर हा का योग्य आहे, तर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 साली, किती 1986 साली हा समग्र कॉम्प्रेन्शन किंवा छत्रछाया अंब्रेला कायदा म्हणून ओळखला जातो. कारण तो पर्यावरण संरक्षण आणि सुधारणेसाठी व्यापक चौकट फ्रेमवर्क प्रदान करतो. हा कायदा पर्यावरणाच्या गुणवत्तेचे संरक्षण आणि सुधारणा करणे, प्रदूषण नियंत्रित करणे आणि धोकादायक पदार्थाचे नियमन करणे यासाठी केंद्र सरकारला अधिकार देतो. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा जो आहे तो बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जात आहे, जो भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी तयार केलेला आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह अंब्रेला ॲक्ट असं त्याला म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 45. हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय युनायटेड नेशन टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. आता सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवलेले आहेत? 20, 17, 10, 20, 17, 10 आणि 16 असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता पहिला ऑप्शन जो आहे तो 20 आहे, तर हा चुकीचा आहे. कारण युनोने 17 उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. किती? 17 उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत. त्यामुळं बी हा ऑप्शन बरोबर आहे. तर 10 सुद्धा शाश्वत विकास उद्दिष्टांची संख्या 10पेक्षा जास्त आहे, तर एकूण 17 आहे. त्यामुळं 10 आणि 16 हे सुद्धा उत्तर चुकीचे आहेत. पहा की आता उद्दिष्ट क्रमांक 16 हे शांतता, न्याय आणि मजबूत संस्था यावर केंद्रित आहे. पण एकूण उद्दिष्ट किती आहेत? तर 17 आहेत. किती? 17 आहेत, 16 नाहीत. तर त्यामुळं 17 हे उत्तर अचूक आहे. आता 17 उत्तर का आहे? 17 हे योग्य आहे. कशासाठी योग्य आहे?
तर संयुक्त राष्ट्रसंघाने युनायटेड नेशन्सने सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी एकूण 17 शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्यालाच SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हटलं जातं की निश्चित केले आहेत. या उद्दिष्टे जे आहेत ती 2030पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. ती किती 2030पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे 17 उद्दिष्टे 2030पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. 2015मध्ये ही उद्दिष्टे शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा अंतर्गत स्वीकारली गेली. यामध्ये दारिद्र्य, भूक, शिक्षण, आरोग्य, लिंग समता, स्वच्छ पाणी, हवामान कृती आणि आर्थिक वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होतो. हे महत्त्वाचं आहे पहा की दारिद्र्य, भूक, शिक्षण, आरोग्य, लिंग समता, स्वच्छ पाणी, हवामान कृती आणि आर्थिक वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश या 17 उद्दिष्टांमध्ये केलेला आहे. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDGs वर हमखास प्रश्न येतो पहा. तर संयुक्त राष्ट्रसंघाने जे 17 उद्दिष्टे बनवलेले आहेत, तयार केलेले आहेत, ते आपण इत्थंभूत या ठिकाणी पाहायचे आहेत. या ठिकाणी पहिलं ऑब्जेक्टिव्ह जे आहे 17 ऑब्जेक्टिव्हमधील पहिलं ऑब्जेक्टिव्ह कोणतं आहे तर गरिबी समाप्ती, दुसरं शून्य उपासमार, तिसरं उत्तम आरोग्य आणि कल्याण, चौथं गुणवत्तापूर्ण शिक्षण, पाचवं लिंग समानता, सहावं स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, त्यानंतर 7वं जे आहे स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा, 8 सन्मानजनक काम आणि आर्थिक वाढ, 9वं जे आहे ते उद्योग, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधा, 10वं जे आहे ते समानता घट करणे आणि 11वं आहे ते शाश्वत शहरे आणि समुदाय, 12वं जे आहे ते हवामान जबाबदारीपूर्ण वापर आणि उत्पादन आणि 13वं जे आहे ते हवामान कृती, 14वं उद्दिष्ट जे आहे ते समुद्र आणि सागरी जीवनाचे संरक्षण, 15वं भूप्रदेशीय जीवनाचे संरक्षण, त्याचबरोबर 16 शांतता, न्याय आणि सक्षम संस्था आणि 17वं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ततेसाठी भागीदारी. अशा प्रकारे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांना समोर जाण्यासाठी एक जागतिक आराखडा प्रदान करण्यासाठी हे उद्दिष्टे बनवलेली आहेत, जेणेकरून सर्वांसाठी चांगले भविष्य निर्माण करता येईल असे हे 17 उद्दिष्टे या ठिकाणी आपण सांगितलेली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 17 हे आहे. आणि आपल्याला सर्व व्हिडिओज जर आपल्याला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम चॅनल जो आहे त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून जॉईन चॅनल करायचं आहे. आपण चॅनल जॉईन केल्यानंतर सर्व व्हिडिओज एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थँक्यू व्हेरी मच.